स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जालना जिल्ह्याच्या माहितीवरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तर जाणून घेणार आहोत, जे की येत्या जालना पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मित्रांनो, पोलीस पाटील पद भरतीमध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रश्न नक्कीच जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात। कधी कधी यामध्ये जर विचार केला तर 7 ते 8 प्रश्न देखील जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात। तर त्या हेतूने आपण जिल्ह्याच्या माहितीवरती अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न काढलेले आहेत, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। तर चला, पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे। जालना जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे? तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत औरंगाबाद, परभणी, परतूर आणि जालना। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जालना। जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना येथेच आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। चला, पुढील 2 नंबरचा बघा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे। पुढील 2 नंबरचा प्रश्न दिलाय, जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, आयएमपी प्रश्न असणारे मित्रांनो, या टाइपचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो। तर पर्याय दिलेले आहेत 26 जानेवारी 1992, त्यानंतर 15 ऑगस्ट 2013, त्यानंतर पुढे दिलाय 1 मे 1981 आणि 15 ऑगस्ट 1992। मित्रांनो, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 1 मे 1981 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे जाणून घेऊयात। 3 नंबरचा प्रश्न दिलाय, जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर जालना जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहे याच्यावरती देखील आयएमपी प्रश्न तयार होतो मित्रांनो। हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो। या उपविभागामध्ये प्रत्येक एका उपविभागामध्ये 2 तालुक्यांचा समावेश होतो। तर ते कोणकोणते तालुके आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर बघा, सर्वप्रथम या प्रश्नावरती आपण चर्चा करूयात। जालना जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? आपल्याला पर्याय दिलेले आहेत 5, 6, 7 आणि 8। तर 8 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल। एकूण किती तालुके असणार आहे मित्रांनो? जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके। या 8 तालुक्यांपैकी आपल्याला जर म्हटलं तर जालना जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहे? तर एकूण 4 उपविभाग आहे आणि या प्रत्येक एका उपविभागामध्ये 2-2 तालुक्यांचा समावेश होतो। ते कोणकोणते हे देखील आपण आपल्या जालना जिल्ह्याचं जे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो। स्पेशल जालना पोलीस पाटील पद भरतीसाठी आपण हे जालना जिल्ह्याचं पीडीएफ तयार केलेलं आहे। जवळपास 20 ते 22 पेजेसचं हे पीडीएफ असणार आहे मित्रांनो, फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती। यामध्ये जिल्ह्याची चालू माहिती, करंट माहिती सर्व मी ऍड केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर महत्त्वाचे जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्याची माहिती, त्याच सोबत जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास, तालुक्यांचा इतिहास, तालुक्यामध्ये कुठं काय प्रसिद्ध आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो, किंवा एखादं पर्यटन स्थळ असेल तर त्याच्याबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात। तर ती देखील माहिती मी यामध्ये ऍड केलेली आहे। अशा प्रकारचं हे पीडीएफ तयार केलेलं आहे। याच्यामध्ये जर म्हटलं तर जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या, त्याच सोबत आपल्याला घनता किती याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ऍड केलेली आहे। जिल्हाधिकारी कोणकोणते आहेत, यांचे फोटो सोबत त्यांचं पदाचं नाव, कोणत्या पदावरती सध्याला ते कार्यरत आहे, संपूर्ण लिस्ट देखील मी दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे जे कार्यालय आहे त्यांचं ठिकाण कोणतं आहे, उपविभागानुसार इथं माहिती दिली आहे, तहसीलनुसार माहिती दिली आहे, तालुक्यानुसार संपूर्ण काही माहिती दिलेली आहे। गावनिहात जर म्हटलं तर सविस्तर चर्चा याच्यावरती मी केलेली आहे मित्रांनो। सविस्तर काय आपल्याला अशा डिटेलमध्ये माहिती दिसेल, ठीक आहे। जनसंख्येकी याच्याबद्दल देखील म्हटलं तर 2001 ची जनगणना, त्यानंतर 2011 ची जनगणना, दोन्हीनुसार देखील मी इथं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे। तर स्पेशल जिल्ह्याच्या माहितीवरती अशा प्रकारचं हे आपण पीडीएफ तयार केलंय डिटेलमध्ये, आणि ऑफिशियल वेबसाईटवरून ही सर्व माहिती कलेक्ट केलेली आहे मित्रांनो। ते कसं ते देखील तुम्हाला पुढे मी व्यवस्थित समजून सांगतो, कारण आता यातील जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, बहुतेक ठिकाणी जर तुम्ही इंटरनेटवरती त्यांचं उत्तर चेक केलं तर ते प्रश्न चुकीचे दाखवतात, परंतु उत्तर दुसरंच असतं आणि उत्तर आपल्याला इंटरनेटवरती चुकीचं दाखवलं जातं। तर ते कसं चेक करायचं हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही सर्व माहिती ऑफिशियल वेबसाईटवरून आपण कलेक्ट केलेली आहे मित्रांनो, जे की आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय। नोट्स तुम्हाला कशा भेटतील पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर चला, पुढील आता 4 नंबरचा प्रश्न बघूयात मित्रांनो। 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यातील पुरुषांची लोकसंख्या खालीलपैकी कोणती आहे? आता इथं फक्त पुरुषांची विचारली मित्रांनो, संपूर्ण आपल्याला लोकसंख्या विचारली जाऊ शकते, कधी कधी स्त्रियांचीच फक्त लोकसंख्या आपल्याला विचारली जाऊ शकते। आता इथं पुरुषांची लोकसंख्या विचारलेली आहे। तर आपल्यासाठी इथं जर म्हटलं तर बघा, एवढे 4 पर्याय दिलेले आहेत। तर यापैकी आपलं हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल।
तर बघा त्याबद्दल देखील माहिती इथं आपण ऍड केलेली आहे. पुरुषांची लोकसंख्या 10,15,116 ही 2011च्या जनगणनेनुसार सांगितलेली आहे मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर जिल्ह्याची लोकसंख्या आपल्याला सांगता येईल 19,58,483. ठीक आहे, त्यापैकी महिलांची एवढी आहे आणि संपूर्ण तक्त्याच्या स्वरूपामध्ये देखील संपूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक वरती अशा प्रकारची आपण माहिती दिली आहे. भरपूर मोठे पीडीएफ आहे मित्रांनो, सर्व काय माहिती तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊयात मित्रांनो. 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची एकूण लोकसंख्या, आता टोटल लोकसंख्या विचारली, इथं पुरुषांची विचारली होती, कधी कधी स्त्रियांची विचारली जाऊ शकते. आता इथं एकूण लोकसंख्या विचारलेली आहे मित्रांनो. तर ऑलरेडी याचं उत्तर मी तुम्हाला सांगून घेतलेलं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे 19,58,483. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2025 या हेतूने स्पेशल आपण नोट्स बनवल्यात. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो. याच्यामध्ये आपण 1-2 प्रश्न नाही बघणार मित्रांनो. आता याच व्हिडिओच्या माध्यमाने टोटल जर म्हटलं तर आपण 40 ते 50 प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. तर त्यासाठी सर्वप्रथम नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अभ्यास करण्यासाठी या नोट्स अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025 या हेतूने आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. यामध्ये जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका प्लस प्रत्येक विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय पीडीएफ स्वरूपामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, त्याचसोबत महत्त्वाचे अधिनियम, जिल्ह्याच्या माहितीचं सेपरेट पीडीएफ दिलेलं आहे, जे की मी तुम्हाला दाखवून घेतलं. हे जिल्ह्याचं माहितीचं पीडीएफ देखील संपूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या पण पोलीस पाटील या पदाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या टोटल एकूण जर म्हटलं तर मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय, ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही. आणि बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर तुम्हाला अभ्यासक्रम देखील चुकीचा सांगितला जात आहे मित्रांनो. प्रत्येक पोलीस पाटलाची भरती आली की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कोणकोणते विषय दिले असतात, गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि जिल्ह्याची माहिती अशा प्रकारचं सांगितलेलं असतं, म्हणजेच आपल्या परिसराची, स्थानिक परिसराची माहिती. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याकडे 1-2 प्रश्नपत्रिका नव्हे तर टोटल जर म्हटलं तर मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे. आणि त्याच्यानुसार जर म्हटलं तर तुम्हाला मराठीवरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मराठीच्या देखील आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. इंग्रजी या विषयावरती देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात. आता इथून मागे काही पेपर झाले त्याच्यामध्ये इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले गेले होते, काही जिल्ह्यांसाठी विचारले देखील जात नाही. त्याच्यामुळे 50% चान्स आहे की इंग्रजी विषयावरती प्रश्न येतील किंवा नाही. त्यामुळे इंग्रजी विषयाच्या देखील नोट्स देतोय, त्याचसोबत गणित, बुद्धिमत्ताच्या देखील नोट्स देतोय, आयएमपी, जीके देतोय, चालू घडामोडी देतोय, सर्व काही. ठीक आहे, लेटेस्ट जिल्ह्याची माहिती देखील देतोय आणि मागील क्वेश्चन पेपर देखील देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 199 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट असणार आहे 199चं. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला या 7 ते 8 विषयाच्या नोट्स, जिल्ह्याची माहिती, हे सर्व काही सेंड केलं जाईल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. तर हे जॉईन करायला विसरू नका, त्याच्यामध्ये सर्व अपडेटेड माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. तर चला आता पुढील 6 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत मित्रांनो. 6 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची साक्षरता किती आहे. साक्षरतावरती देखील प्रश्न विचारला जातो, घनतावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला साक्षरता विचारली आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, म्हणजे 71.52 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ही सर्व जी माहिती मित्रांनो, आता ही सर्व माहिती मी डायरेक्टली जर म्हटलं तर जी ऑफिशियल वेबसाईट असतात गव्हर्नमेंटच्या, तिथून कलेक्ट केलेली आहे, कोणत्याही पुस्तकातून घेतलेली नाहीये मित्रांनो. कारण प्रत्येक पुस्तकामध्ये किंवा वेगवेगळे जर म्हटलं तर ऑनलाईन जरी सर्च केलं तर ही माहिती वेगवेगळी दाखवत असते. त्यामुळे ही सर्व माहिती जी मी तुम्हाला दिलेली आहे किंवा ह्या ज्या पीडीएफ मध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे, ही सर्व मी ऑफिशियल वेबसाईट वरतून कलेक्ट केलेली आहे मित्रांनो, जेणेकरून प्रश्नाचं उत्तर चुकायला नाही पाहिजे. आता त्याच्यामध्ये थोडीफार काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर ते ठीक आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते माझ्या लक्षात आणून देऊ शकता. परंतु मी सर्व ॲक्युरेट माहिती देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे. हा देखील महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. या टाईपचे वारंवार प्रश्न विचारले जातात. यामध्ये हजारामागे किती स्त्रियांचं पुरुषांचं प्रमाण आहे ते विचारले मित्रांनो. 952 दिले, 937, 950 आणि 900 दिले. तर 937 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार 937 स्त्री पुरुष प्रमाण आहे मित्रांनो 1000 मागे, हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, चला
पुढील 8 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. जालना जिल्ह्याची लोकसंख्या घनता आपल्याला 2011 मध्ये किती होती विचारले. घनतावरती देखील मागे जर म्हटलं तर लेटेस्ट आता जे पेपर झाले नाशिकचे वगैरे त्याच्यामध्ये देखील घनता स्त्री पुरुष प्रमाण या दोन्ही टॉपिक वरती प्रश्न विचारलेले होते. तर यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत. 209 व्यक्ती चौरस किलोमीटर, 254 व्यक्ती चौरस किलोमीटर, 300 व्यक्ती चौरस किलोमीटर आणि 200 व्यक्ती चौरस किलोमीटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 254 व्यक्ती चौरस किलोमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ही सर्व माहिती पुन्हा सांगतोय सर्व ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही कलेक्ट केलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मी एडिट केलेलं नाहीये. पुढे आपल्याला जालना जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर यामध्ये बघा आता इथे देखील बहुतेक विद्यार्थ्यांचं जे उत्तर आहे ते चुकीचं येणार आहे. त्याच्या मागचं कारण देखील व्यवस्थित समजून सांगतो जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते कमेंट्स करत असतात. ठीक आहे. तर यामध्ये बघा 7612 चौरस किलोमीटर दिलंय, 7718 चौरस किलोमीटर दिलंय. यामध्ये पुढे जर म्हटलं तर 3 नंबरला 6512 चौरस किलोमीटर दिले आणि 8000 चौरस किलोमीटर दिलेला आहे. कुठे भेटेल बघा जालनाची ऑफिशियल वेबसाईट मी आता ओपन केलेली आहे मित्रांनो. तुम्ही देखील ही वेबसाईट ओपन करू शकता. इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला त्याच्याबद्दल इथे माहिती दिली. जालना जिल्ह्याचं जर म्हटलं तर 7612 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यापैकी जर म्हटलं तर त्या तुलनेमध्ये जर म्हटलं तर पर्सेंटेज किती दिलेलं मित्रांनो 2.47 एवढा टक्के जो भाग आहे तो व्यापलेला आहे जालना जिल्ह्याने. तर त्याच्याबद्दल इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर अशाच प्रकारची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण कलेक्ट केलेली आहे मित्रांनो. आणि तीच माहिती जालन्याचे जे आपण पीडीएफ तयार केलेले मित्रांनो या पीडीएफ मध्ये सर्वांना इथं उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. या पीडीएफ मध्ये तीच माहिती सर्व उपलब्ध करून दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा आता हाच जो प्रश्न आहे आता आपण हा प्रश्न वाचला जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती. कारण बहुतेक विद्यार्थी काय करतात नेटवरती सर्च करत असतात. तर नेटवरती ज्या पण वेबसाईटवरती कोणी पण माहिती टाकलेली असते ती माहिती वरती शो करत असते. तर ती माहिती कधी कधी बरोबर असते 80% आपण म्हणू शकतो की बरोबर असते. परंतु 20% माहिती ती संपूर्ण खोटी असते असं म्हणायला हरकत नाही. तर या देखील प्रश्नाचं बघा आपण आता हे डायरेक्टली हा जो प्रश्न आहे तो इथं आपण डायरेक्टली गुगल वरती सर्च करूयात. इथे ही माहिती आपण सर्च केलेली आहे. याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला इथं क्षेत्रफळ किती दिलेले मित्रांनो 7687 चौरस किलोमीटर. ठीक आहे. अशा प्रकारची इथं आपल्याला ही माहिती दिलेली आहे. आता यामध्ये काय होतं मित्रांनो लोकसंख्या म्हणा ठीक आहे लोकसंख्या किंवा क्षेत्रफळ दिलेलं असतं किंवा आपल्याला इतर जर म्हटलं तर स्त्री पुरुष प्रमाण थोडीफार इथं जर म्हटलं तर यांची जी संख्या असते मित्रांनो जसं की इथं 7600 म्हटलेलं आहे आणि उत्तर थोडंसं इथं कमी जास्त असू शकतं. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो एक जो एक्झॅक्ट आकडा आहे तो लक्षात ठेवायचा आणि त्याच्या कमी जास्त असेल तर ते आपल्याला उत्तर तिथं सिलेक्ट करून द्यायचं आहे. कारण प्रत्येक यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक बुक पब्लिकेशन मध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ऑनलाईन नेटच्या माध्यमाने जी माहिती आपण मिळवत असतो किंवा जिल्ह्याच्या माहितीचं जे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट आकडा जरी नसला त्याच्या आसपासचा जरी आकडा असेल तर ते योग्य उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पुन्हा हे जिल्ह्याच्या माहितीचं जे पीडीएफ आहे किंवा जिल्ह्याची माहितीची वेबसाईट आहे मित्रांनो ती ओपन केली तर इथे थोडंसं वेगळं दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे थोडाफार जर म्हटलं तर इथे बदल आहे. जसं की इथं 7687 दिलंय जिल्ह्याच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जर म्हटलं तर 7612 दिले. म्हणजे इथं 84 आणि 12 याच्यामध्ये थोडासा फार इथं फरक आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे. परंतु आपल्याला 7600 हे जरी पर्यायामध्ये जर दिसलं तर ते आपलं जे प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या आसपासची जरी संख्या असेल तर तेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कारण प्रश्नपत्रिका जेव्हा जी पण प्रश्नपत्रिका असेल त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत ते आपल्याला झालेल्या बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे. त्यामुळे तिथे कन्फ्युज होऊ नका मित्रांनो. त्याच्यासाठी व्यवस्थित थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. जसं की बघा आता याच मध्ये जर विचार केला तर 7600 दिलेलं मित्रांनो. आता आपल्याला माहिती आहे 7600 आणि इथं 12 किंवा 84 असं काहीतरी असणार आहे. तर 7600 इथं कुठं दिसत नाही. म्हणजे इथं जरी 84 असतं मित्रांनो 7684 तर आपलं तेव्हा हे प्रश्नाचं आपण उत्तर सिलेक्ट करायचं होतं मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या होऊन देऊ नका मित्रांनो. कारण हे जे प्रश्न असतात मित्रांनो ते हातचे मार्क तुम्हाला तिथं देऊन जात असतात. बाकी जर म्हटलं तर आपण सर्व जी माहिती इथं काढलेली आहे मित्रांनो ती सांगितल्याप्रमाणे वेबसाईट वरतून कलेक्ट केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अजून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती देखील आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तशी ॲक्युरेट माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या पीडीएफ मध्ये. ठीक आहे. तर ते पीडीएफ खरेदी करायला विसरू नका. सर्व काही नोट्स मध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. तर बघा आपल्याला पुढे जर म्हटलं तर जालना जिल्ह्यात किती उपजिल्हे आहेत अशा प्रकारचं इथं म्हटलेलं मित्रांनो. आता उपजिल्हे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. इथं उपविभाग असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा उपजिल्हे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न थोडासा कन्फ्युज करण्यासाठी विचारला गेला मित्रांनो. तर जालना जिल्ह्यात किती उपजिल्हे आहेत मित्रांनो तर पर्याय दिले 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. ते 4 उपविभाग आहे मित्रांनो म्हणजेच आपल्याला उपजिल्हे आहेत अशा प्रकारचं सांगता येईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा
आपल्याला 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्याचे तहसील किती आहेत. आता तहसील विचारले मित्रांनो, तालुके 8 आहेत, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तहसील, म्हणजेच आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढे बघा आपल्याला 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि चौक्यांची संख्या किती आहे. ठीक आहे, तर यामध्ये पर्याय 1 दिलेला आहे, 10 ठाणे व 5 चौकी, 16 ठाणे व 8 चौकी, 20 ठाणे व 10 चौकी, 12 ठाणे व 6 चौकी. तर आपल्याला ऑप्शन 2 म्हणजेच 16 ठाणे व 8 चौकी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, या टाईपचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, जालना जिल्ह्याचा प्रमुख नदीचा प्रदेश कोणता. प्रमुख नदीचा प्रदेश विचारले मित्रांनो, यामध्ये कृष्ण खोऱ्यात येतो की गोदावरी खोऱ्यात येतो की तापी किंवा नर्मदा, अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला नद्यांची नावं दिलेली आहेत. तर ऑप्शन 2 म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला प्रमुख नदीचा प्रदेश असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला जर म्हटलं तर 14 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. जालना जिल्ह्याचे उपजिल्हा कार्यालय खालीलपैकी कोणती आहेत. म्हणजे उपजिल्ह्याचे ठिकाणच हेच कार्यालय असतं मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. पर्याय दिलेले आहेत जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन. पुढे जे दिलेलं आहे जालना, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड, या टाईपचे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर सर्वांना उपविभागांची नावं माहिती आहेत मित्रांनो, त्याच ठिकाणी जिल्हा कार्यालय म्हणजेच उपजिल्हा कार्यालय आपल्याला असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जालना झालं, परतूर झालं, अंबड झालं आणि भोकरदन हे उपजिल्हा कार्यालय आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालनामध्ये किती महानगरपालिका आहेत, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर 0, 1, 2, 3 असे पर्याय दिलेले आहेत. तर जालनामध्ये एकच महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेचं नाव आहे जालना महानगरपालिका, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रमुख पिके यातील कोणती आहेत. आता याच्यामध्ये प्रमुख पिके विचारले मित्रांनो, इतर भरपूर पिके घेतली जातात, परंतु इथं 2-2ची जोडी दिलेली आहे, त्यावरतून आपल्याला ओळखायचंय. आता यामध्ये जर म्हटलं तर भायडी दिले, त्यानंतर कोथिंबीर दिले, ज्वारी व गहू दिले, त्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळे दिलेत. आता यावरतून आपल्याला लगेच समजून येतं ज्वारी व गहू हे प्रमुख पिके आहेत मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, 17 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्हा कोणत्या प्रकारच्या बियाणांसाठी प्रसिद्ध आहे. याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत उघड बियाणे, जैविक बियाणे, हायब्रिड बियाणे आणि फक्त जव बियाणे, अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी 3 नंबरचं ऑप्शन म्हणजेच हायब्रिड बियाणांसाठी जालना प्रसिद्ध आहे. तर या टाईपचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा पुढील आता 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यात एकूण किती सहकारी साखर कारखाने आहेत. इथं सहकारी साखर कारखाने विचारलेले आहेत मित्रांनो. तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत 4, 5, 6 आणि 7. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे एकूण 6 सहकारी साखर कारखाने आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपल्याला 19 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, त्या संदर्भातच इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणता साखर कारखाना जालना जिल्ह्यात आहे असं म्हटलेलं आहे. तर शक्यता नाही असं विचारलं जाऊ शकते मित्रांनो. याच्यामध्ये जेवढी पण साखर कारखाने आहेत त्यांची यादी दिली जाईल आणि त्यापैकी कोणता नाही ते आपल्याला ओळखायला सांगितलं जाईल. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर बाकी जर म्हटलं तर हे सांगलीचं दिलंय, नाशिकचं दिलंय, पुणेचं. तर इथे आपल्याला जालना सहकारी साखर कारखाना याचं नाव दिलेलं आहे रामनगर या ठिकाणचं. तर ऑप्शन क्रमांक 1 हेच आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील 20 नंबरचा प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, परतूर तालुका कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. तर आपल्या या प्रश्नासाठी पर्याय कोणकोणते दिलेत, गोदावरी, त्यानंतर दुना नदी, तापी आणि नर्मदा. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब. ठीक आहे, म्हणजेच 2 नंबरचा प्रश्न आपला बरोबर असणार आहे, दुना नदीच्या काठी परतूर तालुका वसलेला आहे. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न बघा, 21 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय जालना जिल्ह्याचा तालुका नाही. तर थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर कोणता तालुका नाही जालनाचा आपल्याला ते विचारलेलं आहे. तर तालुक्यांची काही नावं दिलेली आहेत, यामध्ये परतूर झालं, घनसावंगी झालं, औरंगाबाद आणि मंठा. तर औरंगाबाद हा जिल्हा आहे मित्रांनो, तर हा जालनामध्ये कोणत्या प्रकारचा या नावाचा तालुका नाही मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क किंवा 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
चला पुढील अतिशय महत्त्वाचा आयएमपी प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर बघा प्रश्न काय दिलेला आहे. जालना जिल्ह्याची पुरुष व महिला यांचे साक्षरतेचं प्रमाण विचारले मित्रांनो. पुरुष व महिला साक्षरता प्रमाण विचारले मित्रांनो. गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये पुरुष जर म्हटलं तर 81.83% दिले, महिला जर म्हटलं तर 60.95 दिले. 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये पुरुष 71.52 दिले व महिला 64.52 दिले. 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये पुरुष 60.95% दिलेत आणि महिला जर म्हटलं तर 81.53 दिलेले आहेत. त्यानंतर 4 नंबरच्या पर्यायामध्ये पुरुष 90% व महिला 80% अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, पुरुष जर म्हटलं तर 81.53 आणि महिला जर म्हटलं तर 60.95. तर हे जर म्हटलं तर साक्षरतेचं प्रमाण आहे मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार. यामध्ये कधी कधी जर म्हटलं तर फक्त पुरुषांचं देखील आपल्याला प्रमाण विचारलं जाऊ शकतं की साक्षरता प्रमाण किती आहे, किंवा महिलांचं सेपरेटली विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण व्यवस्थित माहिती अभ्यासणं गरजेचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण पेपरचं स्वरूप काय आहे याच्यावरती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तर बघा यामध्ये टोटल जर म्हटलं तर बघा आता 23 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर इथं 2001च्या जनगणनेनुसार म्हटलेलं आहे. शक्यता याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही मित्रांनो. लेटेस्ट 2011च्या जनगणनेनुसारच प्रश्न विचारले जातील, परंतु 2001 ची थोडीफार जनगणना तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की इथं प्रश्न विचारला गेलाय 2001च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या किती होती. ठीक आहे, तर आपल्याला 2001च्या जनगणनेनुसार विचारले मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर 16,22,357 दिलंय, 19,58,483 दिलंय, 10,15,116 दिलंय आणि 9,43,367 अशा प्रकारचे उत्तर दिलेले आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार 16,22,357 एवढी आपल्याला जालना जिल्ह्याची लोकसंख्या सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, 2001च्या नुसार ही गोष्ट लक्षात घ्या. तर 2001च्याच रिलेटेड जर म्हटलं तर अजून याच टाईपचे 2-3 प्रश्न इथे घेतलेले आहेत. 2001च्या जनगणनेनुसार किंवा जनगणनेमधील स्त्री व पुरुष यांचे प्रमाण काय होते ते आपल्याला विचारले. ठीक आहे, 2001च्या जनगणनेनुसार स्त्री व पुरुष यांचे प्रमाण काय होते, तर तेव्हाच जर म्हटलं तर डायरेक्टली उत्तर देऊन घेतो मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर ऑलरेडी या टाईपचा प्रश्न 2011च्या जनगणनेवरती देखील आपण बघितलेला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ब. ठीक आहे, 952. ठीक आहे, हा जराच 952 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील 25 नंबरचा प्रश्न बघा. काही पर्याय आपल्याला खाली दिसत असतील, पुढे आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत ते देखील मी सांगणार आहे. जालना जिल्ह्याचा सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. पर्याय दिलेले आहेत 400 ते 450 मिमी, 650 ते 750 मिमी. त्यानंतर पुढील 2 पर्याय बघू शकता खाली दिलेले आहेत 800 ते 900 आणि 300 ते 350. तर आपल्याला वार्षिक पर्जन्यमान विचारले मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 750 ते 750 मिमी एवढं आपल्याला वार्षिक पर्जन्यमान जालना जिल्ह्याचं बघण्यासाठी भेटलेलं आहे सरासरी. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 किंवा ब हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूया. 26 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. जिल्ह्याचे सरासरी उंची, आता जिल्ह्याची सरासरी म्हणायला पाहिजे इथं, जिल्ह्याची सरासरी आपल्याला उंची म्हटलेलं आहे समुद्र सपाटीपासून किती आहे अशा प्रकारचं विचारलेलं आहे. तर जिल्ह्याची एकूण सरासरी उंची समुद्र सपाटीपासून किती आहे मित्रांनो, तर पर्याय दिलेले आहेत 300 मीटर, त्यानंतर 534 मीटर, त्यानंतर पुढे दिले 1000 मीटर आणि 250 मीटर. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुमारे 534 मीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर काही ठिकाणी हे उत्तर थोडंसं कमी जास्त असू शकतं. तर यामध्ये जर म्हटलं तर सरासरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 500 ते 534 या दरम्यानमध्ये हे आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये जो पण आकडा असेल ते आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील 27 नंबरचा प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. 27 नंबरचा प्रश्न काय दिलाय. जालना जिल्ह्यातील गोदावरीची मुख्य उपनदी आपल्याला खालीलपैकी कोणती आहे असं ओळखायला सांगितलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला उपनदी म्हटलेलं आहे मित्रांनो. इथे देखील थोडक्यात जर म्हटलं तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर यामध्ये थोडक्यात हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. जालना जिल्ह्यातील गोदावरीच्या, ठीक आहे, गोदावरी नदीच्या असं म्हणायला पाहिजे, एकूण ज्या पण मुख्य उपनद्या आहेत, ठीक आहे, उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत अशा प्रकारचा इथं हा प्रश्न असायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित समजून घ्या. फक्त जालना जिल्ह्यातील ज्या पण गोदावरीच्या मुख्य उपनद्या आहेत ते आपल्याला ओळखायचे होते मित्रांनो. तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला पर्याय काय दिलेले, दुना, गुलाटी आणि पूर्णा. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर नर्मदा, तापी, कावेरी,
कृष्णा, त्यानंतर भारती आणि पेरियार अशा प्रकारचे आणि उपनद्या नाहीत अशा प्रकारचा देखील पर्याय दिलेला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच दुना, गुलाटी आणि पूर्णा हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर या उपनद्या आहेत मुख्य ते आपल्याला सांगता येईल मित्रांनो. त्यानंतर पुढील बघा आपल्याला 28 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, परतूर उपजिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली. स्थापनावरती देखील तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. डायरेक्टली जिल्ह्याची स्थापना कधी झाली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, दिनांक विचारली जाऊ शकते मित्रांनो संपूर्ण, किंवा कोणत्या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथे परतूर उपजिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली असा प्रश्न विचारलाय. तर पर्याय दिलेले आहेत 1 मे 1981, 26 जानेवारी 1992, 15 ऑगस्ट 2013, 16 जानेवारी 1981. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 26 जानेवारी 1992 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढे बघा 29 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, अंबड आणि भोकरदन या दोन उपशाखांची स्थापना कोणत्या तारखेला झाली. स्थापनावरतीच प्रश्न विचारला गेला मित्रांनो. 1 मे 1981, 26 जानेवारी 1992. तर तेच वरील पर्याय इथे दिलेले आहेत मित्रांनो. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, 15 ऑगस्ट 2013 म्हणजेच ऑप्शन क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि ह्या ज्या पण आपल्याला व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत त्या दिवशी देखील जालना या जिल्ह्यावर संबंधित त्यामध्ये काही ना काही स्थापना झाली असेल, उद्घाटन झालं असेल किंवा महत्त्वाच्या तारखा आहेत असं देखील म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे देखील इथं विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित जी जिल्ह्याची माहिती आहे ती माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पोलीस खात्यातील पोलीस शिपायांची संख्या सुमारे किती दाखवली आहे. ठीक आहे, आता हे जर म्हटलं तर फक्त जालना जिल्ह्यासाठी इथं विचारलं गेलं मित्रांनो. आणि ते पण जर म्हटलं तर जेव्हा वेबसाईटवरती आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली जाते तर त्या संदर्भात तिथं माहिती विचारली गेली होती. ठीक आहे, तर शक्यतो या टाईपचे प्रश्न तुम्हाला एवढे डीप मध्ये विचारले जाणार नाही, परंतु तरी देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वेबसाईटवरती जे अपडेट आहे त्याच्यानुसार जर म्हटलं तर पोलीस खात्यातील पोलीस शिपायांची संख्या फक्त आपल्याला इथं विचारलेली आहे. तिथे जर म्हटलं तर 500 दिले, त्यानंतर 1113, 2000 आणि 800 दिलेलं आहे. तर 1113 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, फक्त जालना जिल्ह्यासाठी आणि फक्त पोलीस शिपाई या पदाशी म्हटलेलं आहे. तर एवढं पण डीप मध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही. बाकीचे महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आहेत ते आता आपण बघूयात. पुढे बघा आपल्याला 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कोणाचा उल्लेख आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर जालना जिल्हा संबंधितच प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एम मोजह ते आपल्याला हे प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. 32 नंबरचा प्रश्न देखील त्याच टाईपचा आपल्याला इथे विचारला गेलाय मित्रांनो. तर बघा जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. हा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा याचं देखील ऑप्शन क्रमांक 1 अजय कुमार हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील बघा आपल्याला 33 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जनार्दन मामा यांचे नाव काय, पूर्ण नाव काय असं विचारलंय मित्रांनो. तर आपल्याला याचं उत्तर आपल्याला बघा काय दिलेलं आहे, जनार्दन नागपूरकर, त्यानंतर जनार्दन पाटील, शिंदे आणि देशमुख. ठीक आहे, तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जनार्दन नागपूरकर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. तर चला पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. पुढील आपला 34 नंबरचा प्रश्न चालू आहे, कोणत्या व्यक्तीला 1998 मध्ये वर्ल्ड फूड प्राइज देण्यात आला. महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर याच्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर बघा यासाठी आपल्याला पर्याय काय काय दिलेले आहेत, समता रामदास, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आर बर्वले दिले, त्यानंतर जनार्दन मामा आणि अजय कुमार. तर आर बर्वले म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील 35 नंबरचा प्रश्न आपण जाणून घेऊया. तर पुढील 35 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना शहरातील कोणते उद्यान मोतीबाग म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते. ठीक आहे, मोतीबाग याच्यावरती आयएमपी प्रश्न आहे असणारे मित्रांनो. मोतीबाग वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जालना जिल्ह्यातील किंवा शहरातील कोणते उद्यान मोतीबाग म्हणून ओळखले जाते. तर यासाठी आपल्याला वेगवेगळी उद्यानांची नावं दिलेत, छत्रपती शिवाजी उद्यान, त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यान, त्यानंतर चारका उद्यान आणि राजा उद्यान. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजी उद्यान. याला मोतीबाग म्हणून देखील ओळखले जाते अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. तर ऑप्शन क्रमांक बी किंवा 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला
पुढील बघा 36 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना किंवा गडाला कोणत्या नावाने संबोधले आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जालना किल्ला किंवा गडाला कोणत्या नावाने संबोधले आहे? तर आपल्यासाठी यामध्ये पर्याय कोणकोणते दिलेत मित्रांनो, मस्तगड, त्यानंतर रोहिलगड, त्यानंतर सिंहगड, त्यानंतर विठ्ठलगड, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत. 37 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, जालना जिल्ह्यात बहुसंख्य लोक कोणती भाषा बोलतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत, हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नडा. ठीक आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. त्याच प्रमाणामध्ये भारतामध्ये आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राचा इथं विचार केला तर मराठी झालं. आता यामध्ये आपल्याला फक्त जालना जिल्ह्याची भाषा विचारली मित्रांनो, बहुसंख्य लोक कोणती भाषा बोलतात? तर मराठी आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रमुख सणांपैकी कोणता जो विशेष मानाने साजरा केला जातो, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर बघा जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, दिवाळी, गणेश चतुर्थी, ईद आणि नवरात्री. तर गणेश चतुर्थी हा एक महत्वाचा सण तिथं साजरा केला जातो मित्रांनो, विशेष मानाने साजरा केला जातो किंवा विशेष तत्वाने साजरा केला जातो. तर गणेश चतुर्थी तेव्हा आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. इतरही सण साजरे केले जातात, परंतु ही जी माहिती कलेक्ट केलेली आहे ती वेबसाईटच्या आधारे मी कलेक्ट केलेली आहे, जी की जालना जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर त्यामध्ये जी पण जालन्याची महत्त्वाची माहिती आहे ती ऍड केली होती, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. बघा आपल्याला 39 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना शहरातील मोती तलाव कोणत्या व्यक्तीने उभारला? महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर मोती तलाव कोणत्या व्यक्तीने उभारलेला आहे मित्रांनो? पर्याय दिलेले आहेत, जमशेद खान, अकबर, त्यानंतर हैदर अली आणि मुहम्मद. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जमशेद खान मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा आयएमपी असणार आहे, ह्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील 40 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती औद्योगिक कंपनी जालना जिल्ह्यात उल्लेखित आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, NRB बेअरिंग लिमिटेड, त्यानंतर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि आपल्याला महिंद्राच्या इतर कंपन्या. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे देखील आपलं उत्तर असणार आहे. तर बघा आता पुढील 41 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यातील स्त्रियांची आपल्याला लोकसंख्या इथं खालीलप्रमाणे होती, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, किंवा किती होती असं देखील म्हणायला हरकत नाही मित्रांनो. तर बघा आता इथं स्त्रियांची लोकसंख्या विचारली मित्रांनो. तर आपल्याला दिलंय 9,43,367, त्यानंतर 10,15,116, 19,58,483 आणि त्यानंतर शेवटचा पर्याय दिलंय 8,50,000. ठीक आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 9,43,367. ठीक आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील अजून थोडेफार महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा पुढील आपल्याला 42 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. पंचायत समिती विचारली मित्रांनो. तर यामध्ये 6, 7, 8 आणि 9 दिले मित्रांनो. तर 8च या प्रश्नाचं इथे देखील उत्तर असणार आहे मित्रांनो. जे ऑप्शन क्रमांक 3 आहे ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा त्याच्याच टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो, परंतु चुकवणारा प्रश्न आहे, जालना जिल्ह्यात एकूण किती नगर पंचायत आहे? अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. वरती पंचायत समिती, खाली नगर पंचायत. इथे कन्फ्युज होऊ नका मित्रांनो. तर इथे दिले तर 2, 3, 4, 5. तर 4 नगर पंचायत आपल्याला आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. 44 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना जिल्ह्यात एकूण किती नगर परिषद आहेत? अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आता इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होत असतात मित्रांनो. याचं देखील जर म्हटलं तर बघा 1, 2, 3 आणि 4 दिलंय. तर योग्य उत्तर असणार आहे 3 मित्रांनो, कारण इथे नगर परिषद विचारले मित्रांनो एकूण किती आहेत. ठीक आहे. तर नगर परिषद जर म्हटलं तर 3 आहेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या जालना जिल्ह्यामध्ये. तर चला पुढील प्रश्न आपण जाणून घेत आहोत. 45 नंबरचा प्रश्न आपल्याला इथं काय दिलेला आहे बघा. तर आपल्याला प्रश्न दिलाय, बद्रीनारायण बरवले यांना 2001 मध्ये खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर त्यासाठी आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत मित्रांनो, भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री. तर पद्मभूषण हे आपल्या प्रश्नाचं म्हणजेच ऑप्शन क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि यांचं देखील नाव तुम्ही लक्षात ठेवा, यांच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, हे महत्त्वाचं असणार आहे. पुढे बघा जर म्हटलं तर आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत असा देखील प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर एकूण जर म्हटलं तर आपल्याला वेबसाईटच्या अपडेटनुसार टोटल जर म्हटलं तर 500 दिले, 782, 900 आणि 650 दिलेलं आहे.
तर 782 आपल्या प्रश्नाचं इथे आपल्याला सांगता येईल उत्तर. ठीक आहे. जालना जिल्ह्यात एकूण 782 ग्रामपंचायती आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर काय अपडेट आला असेल तर आपण आपल्या जो पण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये जर तुमचं उत्तर वेगळं येत असेल तर त्या अगोदर सर्वप्रथम जालनाची जी पण ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. तिथं काही जर वेगळी माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याच्यावरती लगेच ते जे उत्तर आहे त्याच्याबद्दल आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच अपडेट देऊन टाकूयात. ठीक आहे. तर चला पुढील 47 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. तर बघा आपल्याला 47 नंबरचा प्रश्न दिला आहे, घनसांगवी तालुक्यात एकूण किती गाव आहेत. आता तालुक्यानुसार गावांची संख्या देखील आपण आपल्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. तर घनसांगवी तालुक्यामध्ये एकूण किती गावं आहेत असा प्रश्न विचारला गेलाय. तर 117 दिलंय, 137 दिलंय, 91 आणि 147. तर 117 म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर बघा पुढील आता फक्त 2 ते 3 प्रश्न आपले बाकी आहेत. टोटल आपण 50 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेले आहेत मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला म्हटलेलं आहे जालना जिल्ह्याची भौगोलिक स्थिती खालीलपैकी कोणती आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. जसे की महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरती आहे, त्यानंतर राज्याच्या मध्यभागी व मराठवाड्याच्या उत्तरेकडे, त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्राच्या सीमेजवळ आहे, अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये ऑलरेडी जर म्हटलं तर राज्याच्या मध्यभागी आहे हे ऑलरेडी मागच्या प्रश्नामध्ये देखील आपण बघितलं होतं आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे आहे असं देखील आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे ब ऑप्शन हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढे बघा आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न 49 नंबरचा, जालना जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक उत्पादन कोणते आहे मित्रांनो. औद्योगिक उत्पादन म्हटलेले मित्रांनो तर यामध्ये आपल्याला पोलाद दिलंय, साखर दिलंय, कापूस आणि तांदूळ. तर यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचं इथं औद्योगिक उत्पादन म्हटलेलं आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलाद. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येईल स्टील ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कारण इथं औद्योगिक उत्पादनाचा इथं उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन 1 ही प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील आपल्याला काय दिलेला प्रश्न मित्रांनो 50 नंबरचा प्रश्न आहे, परतूर उपशहर स्थापनेची तारीख आपल्याला कोणती आहे ते विचारले. आता परतूर उपशहर जे आहे त्याची स्थापनेची तारीख आपल्याला इथं फक्त प्रश्न उलटा पालटा इथं विचारला जातोय. तर तारखा आपल्याला त्याच दिलेल्या आहेत मागील. तर याची उत्तर आपलं राहणार आहे 26 जानेवारी 1992. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे पोलीस पाटील पद भरतीच्या हेतूने जालना जिल्ह्याविषयी जी पण महत्त्वाची माहिती होती ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देऊन घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा आपल्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती मी देऊन घेतो. त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला इथे स्टॉप करणार आहोत मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. ठीक आहे. तर बघा यामध्ये बघा मित्रांनो स्पेशल पोलीस पाटील जालना पदभरतीसाठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका प्लस 7 ते 8 विषयाच्या नोट्स, जिल्ह्यांची माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, अधिनियम हे सर्व काही उपलब्ध करून देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.